अशा आकाराच्या 2 खोबऱ्याच्या वाट्या घेणे, त्या किसून घेणे, अशा पद्धतीने किसून घ्यायचे। अर्धा किलो लायन डेट्स आणायच्या, जास्त नरमवाल्या आणायच्या नाही, गाळ होऊन जाते खीर। काळ्या आणायच्या नाही, लालवाल्या आणायच्या। 1 लिटर दूध आणायचं। खजूर छान सोलून घ्यायच्या, त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि देठ पण काढून घ्यायच्या आणि खजूर बघून घ्यायची। परत एक काढून दाखवते। खजूरची बी काढून घ्यायची, हाताने नाही जमल्यास सुरीचा वापर करायचा। त्याच्या आतमधली बी काढून घ्यायची आणि खजूर पूर्ण बघून घ्यायची, व्यवस्थित आहे का, कुठे आळी आहे का, काळा किडा आहे का। नंतर खजूर बारीक चिरून घ्यायचे आणि सर्व साहित्य मोजून घ्यायचे। 1 भाग खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि त्याच्या 2 भाग चिरलेला खजूर घ्यायचा। 1.5 भाग असेल तरी चालेल, तसं याचं प्रमाण काहीच नाही आहे, पण खोबरं जास्त नको लागायला म्हणून। नंतर कढई तापत ठेवायची। कढईत पोहे खायचा 1 चमचा तूप टाकायचं। ह्या 1 पळीच्या मापानुसार 1 चमचा तूप। ते गरम झालं की मीडियम फ्लेमवरती खोबरं टाकून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचं, जास्त जाळायचं नाही आहे खोबरं। मीडियम गॅसवरती हळूहळू हलवत राहायचं। ते भाजलं गेलं आहे असं आपल्याला कळलं की लगेच त्याच्यात आपल्याला खजूर टाकायचे। खजूर टाकायचे, खजूरबरोबर परत 1 चमचा तूप टाकायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे नॉर्मल आणि नंतर लगेच गरम दूध टाकायचं आहे। इथे मी 3 पळ्या दूध टाकलेलं आहे। ड्रायफ्रूट्स टाकलेले। इथे ड्रायफ्रूट्स पहिल्यांदा तूप टाकल्यानंतर पहिले ड्रायफ्रूट्स भाजून घेतले, नंतर त्याच्यात खोबरे टाकलं तरीही चालतं, म्हणजे ड्रायफ्रूट्स कच्चे राहत नाही। आणि मीडियम गॅसवरती थोडी उकळू द्यायची खीर। हे बघा खीर उकळलेली आहे, जास्त पण उकळायची गरज नाही, दूध आपण पहिले उकळूनच घेतलेलं आहे, नंतर ते जास्त नरम होऊन जातं। हे बघा आपली नरम झालेली आहे। गॅस बंद करायचा आणि वरतून सर्वसाठी वरतून तूप टाकायचे, जेणेकरून वरती तूप चांगलं दिसेल। असं खीर तयार झाली आहे।